एका 23 महिन्याच्या चिमुकल्याला प्री स्कूलमध्ये कथित मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. पण मला या घटनेपेक्षा या गोष्टीचा जास्त धक्का बसलाय. ते बाळ फक्त 23 महिन्यांचं आहे. 23 महिने म्हणजे अजून 2 वर्ष सुद्धा पूर्ण नाही आहेत. आणि म्हणूनच आज मी या घटनेबद्दल नाही तर प्रत्येक आईबाबांनी स्वतःला विचारायला हवा असा एक प्रश्न विचारणार आहे. एवढ्या लहान बाळाला खरंच प्री स्कूलमध्ये पाठवण्याची गरज आहे का? मला माहितीये आजकाल दोघेही आई बाबा काम करतात, करिअर आहे, जबाबदारी आहेत, आर्थिक गरजा आहेत. प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगळी असते आणि मी यात कोणालाही दोष देत नाहीये. पण एक पेडियाट्रिशियन म्हणून इतकं सांगू इच्छितो की 23 महिन्याचं बाळ अजूनही खूप छोटं असतं. या वयात त्यांचा मेंदू वेगाने विकसित होत असतो. त्याला एबीसीडी शिकवण्यापेक्षा जास्त गरज असते ती आईबाबांच्या सहवासाची, सुरक्षित वातावरणाची, खेळ, संवाद आणि भरपूर प्रेम यांची. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, एवढ्या छोट्या मुलांना काही चुकीचं घडलं किंवा कोणी रागावलं, मारलं किंवा घाबरवलं तरी ते सुद्धा व्यवस्थित सांगू शकत नाहीत. फक्त इतरांची मुलं जात आहेत म्हणून किंवा लवकर शाळेत गेले की मूल जास्त हुशार होईल या गैरसमजातून एवढ्या लहान वयात प्री स्कूलमध्ये बिलकुल पाठवू नका. जेव्हा मूल भावनिक, सामाजिक आणि भाषिक दृष्ट्या अधिक तयार होतं तेव्हा प्री स्कूलची सुरुवात करणं अधिक योग्य ठरतं. लक्षात ठेवा, अर्ली ऍडमिशन डझंट मीन बेटर डेव्हलपमेंट. अ चाइल्ड नीड्स इमोशनल रेडीनेस बिफोर स्कूल रेडीनेस. तुमचं मूल फक्त अभ्यासासाठी नाही तर सुरक्षित, आनंदी आणि आत्मविश्वासानं वाढवण्यासाठी जन्माला आलेलं आहे. हा व्हिडिओ प्रत्येक आईबाबांपर्यंत पोहोचवा, कारण कधी कधी योग्य माहितीच आपल्या चिमुकल्यांचं संरक्षण करू शकते.